धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची धुळ्यात सभा आयोजित करण्यात आली होती। मात्र MIM मधून नाराज होऊन राजीनामा दिलेले कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक वसीम पठाण यांनी 2 दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांची सभा धुळ्यात होऊ देणार नाही असं वक्तव्य केलं होतं। या पार्श्वभूमीवर शहरात तणावाची शक्यता व्यक्त केली जात होती। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी देवपूर पोलिसांनी नाराज कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली। कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशी स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आली। दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तणाव काहीसा निवळल्याचं चित्र आहे। देवपुर के सभी तमाम आवाम से ये गुजारिश करता हूँ कि आज जो सभा होने जा रही है वो सभा का आप जो है संवैधानिक तरीके से अपने जो भी आपके दिल में है वो संवैधानिक तरह से करें, ना ही कायदा और सुव्यवस्थापन को हाथ में ले। और कोई भी ऐसा नुकसान हो या कायदा सुव्यवस्थापन के खिलाफ ये काम हो, ऐसा कोई भी काम कोई भी कार्यकर्ता ना करे, ये मैं ऐसी अपील करता हूँ। 2 मिनट बोलो। नासिर है मैं नासिर पठान देवपुर PI वाघ साहब ने हमारे को यहाँ बुलाना करे। देखो MIM पार्टी के अंदर मैं था, पर मैंने अभी इससे पहले पत्रकार परिषद लेके मेरा MIM से कोई वास्ता है ही नहीं। मैंने MIM को ये कर दिया है, MIM के अंदर मैं है ही नहीं और अभी कोई पक्ष में नहीं है। अभी मैं कोई पक्ष में है भी नहीं। जो भी जाऊँगा मैं तो एक पत्रकार परिषद लेके मैं जाऊँगा और यहाँ सभा हो या कोई जो हमारा कार्यकर्ता को बोल दे लेके कोई हमारा कोई विरोध करने वाले नहीं, कुछ नहीं। सभा है पर हमारे को क्यों बुलाया गया है? यहाँ कोई हमारा कहीं पत्र दिए रहता है यहाँ तो बात अलग है। हमारे को क्यों टारगेट करे जाता है हर किसने किया हमको टारगेट भी किया? मैं इतना ही बोलना चाहता। और मेरी जितने भी कार्यकर्ता ये है कोई विरोध करने वाले नहीं है। हम मी सय्यद साबिर, मी MIM पक्षाचा राजीनामा दिला आहे। इम्तियाज जलील अहमद यांनी जे आमच्या विरोधात तिकीट वाटपमध्ये जे पण प्रकरण केलं त्याला त्या गोष्टीला आमचा विरोध होता। पण त्यानंतर आम्ही जर पक्षाचा राजीनामा देऊन टाकला MIMचा तर आमचा आणि MIMचा दुरान्वय काही संबंध नाही। आणि आमचे जे कार्यकर्ते जे जुने आमचे सोंगडी त्यांना एकच सांगणं आहे की तुमचा जो राग आहे, तुमचा जो संताप आहे तिकीट न मिळाल्याचा, तो मतपेटीमधून तुम्ही त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात मतदान करून तो तुम्ही राग व्यक्त करा आणि शांततेच्या मार्गाने राहा। कोणी पोलिसांना किंवा कायद्याच्या विरोधात जाऊ नका आणि कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नका। शांततेत राहा आणि शांततेच्या मार्गाने तुम्ही त्याचा अवलंबन करा। सभाच्या काय घेणं देणं नाही। आम्ही आमच्या पक्षाचे समाजवादी पार्टीकडनं आम्ही उमेदवारी केली आहे। आम्ही आमच्या पक्षाची आमची बांधिलकी आहे, MIM पक्षाची आमचं काय घेणं देणं नाही। पोलिसांनी तो मला काय शंका होती की बुवा आम्ही विरोध करणार, आम्ही त्यांच्या शंकेचं निराकरण केलंय, निराकरण केलंय की आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्या विरोधात जाणार नाही। आमच्या कार्यकर्त्यांना आणि MIMचे जे जुने आमचे सोंगडी त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही तुमचा जो राग आहे, तुमच्यावर जो अन्याय झालाय तो तुम्ही मतपेटीतून त्यांच्या समोर निदर्शन आणून द्या की तुम्ही तिकीट वाटप चुकीचं केलंय। आणि तुम्ही हे पण बोलले धुळ्यात पण केलं होतं ना, धुळ्यात पाय ठेवून दाखवा आव्हान आम्ही केलं होतं, त्या सर्व गोष्टी करा। पण केव्हाची गोष्ट आहे जेव्हा आम्ही पक्षात होतो, तर पक्षाचा राजीनामा देऊन टाकला तर पक्षाचे आमचं काही घेणं देणं नाही। तिथं पळून गेला त्या गोष्टीला। आम्ही आहे काय MIM मध्ये, आम्ही समाजवादी पार्टी म्हणतो उमेदवारी केली, मिटला प्रश्न। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गोठणगाव आणि संजय नगर परिसरात वारंवार बिबट्याचं दर्शन होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। 4 महिन्यांपूर्वी याच परिसरात लघुशंकेला गेलेल्या एका चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेनंतरही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनानं अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। हो सर, आमच्या गावात खूपच बिबटची दहशत आहे। एवढी दहशत आहे की लहान मुलांना आम्ही एकट्यात नाही सोडू शकत। लहान मुलांना तसं आहे तर आहे, मोठ्या मुलांना पण भीती आहे बिबटची। आणि आमच्या एरियामध्ये वाघाचा पण दहशत आहेच आहे। आम्ही फॉरेस्ट वाल्यांना बोलवतो, ते घरापर्यंत येतात, फोटो वगैरे काढतात, सांगतात की सांभाळून राहा, एवढीच करतात आणि वापस चालले जातात। आपल्या गावामध्ये काही हानी झाली आहे का? हो सर, आमच्या गावामध्ये हानी तर आता
3 मुलांना झाली हानी, त्याच्यात 3 मुलांचा जीव वाचवला आणि एकाचा बळी गेला. आपल्या गावामध्ये सध्या दररोज बिबट आढळतात. हो, दररोजच बिबट येतोच असतो. तर गावामध्ये काय काय हानी केल्या आहेत? गावामध्ये कोंबडी, कुत्रे आणि छोटे छोटे गायची पिल्लू वगैरे असते ते, बोकड वगैरे सगळे त्यांचे ते आवडतीचं आहे, ते त्यांना घेऊन जात असते. आपण याची तक्रार केली? पुष्कळदा केली सर तक्रारीवर काही मिळत नाही आम्हाला, अपयशच मिळतो नेहमी. काय उपाययोजना केल्या का? आम्ही स्वतःसाठीच करत असतो सर. आम्हाला फॉरेस्ट कडून आणि आपल्या इथं काही भेटत नाही, कारण हा पूर्ण आदिवासी एरिया आहे. असून वरून कसं आहे, सगळे शेतीत जाणारे लोक आहेत, ते काही तेवढं लक्ष देत नाही. पण स्वतःची जिम्मेदारी मी स्वतःच बाळगत असतो. स्वतःच्या मुलांवर स्वतः आम्ही ठेवतो देखरेख. सध्या तरी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जी मागे दहशत सुरू होती, तर तो एक बिबट कॅप्चर केल्यामुळे सध्या तरी दहशतीचं वातावरण इकडं कमी झालेलं आहे. तशा RFOकडून आपल्याला खूप कमी सूचना मिळालेल्या आहेत आणि जिथे जिथे अशा काही घटना घडल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही उपाययोजना म्हणून पिंजरे वगैरे लावून तिथेच म्हणजे जो गावात येणाऱ्या बिबट्या वगैरे पकडून त्याच लगतच्या जंगल परिसरात आम्ही आतमध्ये त्यांना सोडलेलं आहे. सध्या तरी डेली बेसिसवर आमचे वनरक्षक राऊंड वाईज किंवा रेंज वाईज गस्ती करून, नाईट गस्ती करून आणि गावात जनजागृती करून बिबट्या संबंधात कशा प्रकारे प्रकरणे हाताळावीत याच्याबद्दल गावात कंटिन्यू अवेअरनेस त्यांचं सुरू आहे. नागरिकांचा असा आरोप आहे की तिथं आपले डिपार्टमेंटचे गस्त नाही करतात आणि काही उपाययोजना नाही करतात. काय सांगा? नाही, असं तर नागरिकांची आमच्याकडे अजून तक्रार आली नाही आहे. पण ज्या वेळेस मला किंवा माझ्या RFOंना फोन गेलेले आहेत, त्यांनी लगेच तिथे उपाययोजनेच्या दृष्टीने जे काही करता येतील की लगेच RRTची टीम बोलवणे किंवा लगेच तिथे जाऊन गस्ती करणे, या गोष्टीसाठी तत्पर आहे वन विभाग आणि त्यांना कंटिन्यू रिस्पॉन्स करतच आहे. दररोज कुत्रे आणि कोंबड्या नेतात असे पण आरोप केलेले आहेत नागरिकांना. आता तो एखाद्या जो गाव एकदम जंगल लागून आहे त्याच्यात अशा घटना आता कमी झालेल्या आहेत. मध्यंतरी काळात त्या वाढलेल्या होत्या आणि ज्यांच्या असे झाल्यात की ज्यांचे कोंबडे किंवा बकऱ्या, त्यांना शासन हा नुकसान भरपाई अत्यंत तातडीने देत आहे. त्याच्यातही कोणती अडचण नाही आहे आणि सध्या तरी असा परिस्थिती अजून तरी जास्त नाही झालेली आहे इकडे. काय म्हणता तुम्ही? मी नागरिकांना एवढंच आवाहन करीन की सकाळी रात्री एकटे न फिरता, मॉर्निंग पहाटे किंवा जंगलाच्या दिशेने न जाता तुम्ही दुपारी थोडा म्हणजे सूर्यप्रकाश झाल्यानंतर 8 वाजताच्या नंतर वगैरे शेतामध्ये जा. छोट्या मुलांना एकटे दुकटे जंगलाजवळ खेळू देऊ नका. तसेच त्यांना मी सांगीन की कोणत्याही अवैध कामासाठी जंगलामध्ये जसं सरपण वेचण्याकरिता जाऊ नका, त्यांच्यामुळे धोका उद्भवू शकते. बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची असलेल्या खामगाव नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांनी नगर परिषदेला नमन करून आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारलाय. जनतेतून थेट निवडून आलेल्या शहराच्या विकासाच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी अपर्णा फुंडकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलंय. जनतेनं आपल्याला सेवक म्हणून निवडून दिलंय याची जाणीव ठेवून सेवा करावी आणि येणाऱ्या काळात खामगाव शहर हे प्रगतिशील, स्वच्छ, सुंदर आणि विकसित दिसेल असा ठाम विश्वास आकाश फुंडकर यांनी व्यक्त केला आहे. नाही, खूप आनंदाचा दिवस आहे. ज्या अपेक्षेने, ज्या विश्वासाने जनतेने भारतीय जनता पार्टीला एक मोठा आशीर्वाद खामगावमध्ये दिला, एक मोठं मॅन्डेट दिलं, त्या अपेक्षेप्रमाणे आजचा हा पदग्रहण सोहळा इथे पार पडतो आहे. आणि या पदग्रहण सोहळ्याला सर्व खामगावातील गणमान्य व्यक्ती, नागरिक, पत्रकार बांधव, सर्व समाज घटकातील लोक इथे उपस्थित राहिले. मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी नम्रतेने या खामगावचा विकासासाठी कटिबद्ध झालं पाहिजे. सर्व लोकांची एक जनसेवक म्हणून सेवा केली पाहिजे आणि या खामगावला प्रगतिशील खामगाव, स्वच्छ, सुंदर एक आदर्श खामगाव बनवलं पाहिजे. या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत. आज त्यांचा पहिला दिवस आहे. आजपासून त्यांचं कामकाज सुरू होईल. भविष्यात निश्चित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये खामगाव बदललेलं आपल्याला दिसेल. आज खामगाव नगर परिषदेचा पदग्रहण सोहळा माझा तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांचा पार पडलेला आहे. अतिशय
छान अशा स्वरूपामध्ये सगळ्यांनी इथे सहभाग दाखवले आहे. खामगावचे नागरिक, सगळे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून आज इथे हा सोहळा पार पाडण्यात आलेला आहे. आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना मला जबाबदारी त्याचप्रमाणे कृतज्ञता जाणवत आहे. कृतज्ञता सर्वांसाठी की ज्यांनी मला ही जबाबदारी दिली, त्याचप्रमाणे मला निवडून आणलं, आणि कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता की त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून हा विजय घडवून आणलेला आहे. त्याचप्रमाणे जबाबदारी प्रत्येक त्या नागरिकाप्रती की ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ही खामगावाची सूत्र माझ्या तसेच माझ्या सहकारी नगरसेवकांच्या हाती दिली आहेत. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की खामगाव एक स्वच्छ, सुंदर, आधुनिक आणि विकसित असं खामगाव सगळ्यांना देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, आणि खामगाव शहरातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यावर, त्यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यावर आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील.